नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त चमचमीत आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे मसालेदार शेवगा। त्याकरता इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत आणि आता या मी पाण्यामधनं उकळवून घेत आहे। तर पाण्यात मी थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये या शेंगा साधारण 7 ते 8 मिनिटं मी उकळवून घेत आहे। शेंगा उकळवून झालेल्या आहेत। तर या भाजीला लागणारं वाटण आता बनवून घ्यायचं आहे। त्याकरता मी 1 वाटी ओलं खोबरं, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तसेच 1 चमचा मी गरम मसाला याच्यामध्ये घातलेला आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे वाटण वाटून घेतलं आहे। आता इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, जिरं आणि हिंग घातलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी हे बनवलेलं वाटण आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला एक आता मी छोटीशी उकळी आणून दिलेली आहे। त्यानंतर याच्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत हे मी परतून घेतलेलं आहे। याला आता थोडंसं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता इथे मी 1 मोठा टोमॅटो मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे आणि त्याची प्युरी मी आता याच्यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं मी टोमॅटो प्युरी याच्यामध्ये छान शिजून दिलेली आहे। त्याला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे, तसेच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गूळ पावडर घातलेली आहे। तुम्ही नॉर्मल गूळसुद्धा घालू शकता। ग्रेव्हीला थोडी उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये मी या वाफवलेल्या शेंगा घातलेल्या आहेत। त्यानंतर झाकण ठेवून याला एक मोठी उकळी आणून दिलेली आहे। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त चमचमीत मसालेदार शेवगा भाजी तयार झालेली आहे। सर्वांना आवडेल अशी चमचमीत मसालेदार शेवगा तयार झालेली आहे। बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा नुसत्या गरमागरम तूप भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा। धन्यवाद। बाय बाय।